नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 5 फेब्रुवारी 2022 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा। आजचा सुविचार आपण बघितलात। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। चांदूर रेल्वे तालुक्यातील पुन्हा दुसरी खळबळजनक घटना समोर आली आहे। दिवापूर गावात एका दलित कुटुंबांना पांदन रस्त्याने जाण्यास मनाई केल्याने तेथील दलित समाजाने गावाबाहेरच संसार थाटला आहे। आता याच तालुक्यातील सावंगी मगरापूर गावातील नागरिकांनी पाणी मिळत नसल्याने बुधवारी रात्रीपासून गाव सोडले। गावाच्या बाहेरच लहान मुलांसोबत उघड्यावर संसार थाटला आहे। पाहूया महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीच्या भूमीत आजही नागरिकांवर होणारा अन्यायाचा हा स्पेशल वृत्तांत। महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीच्या राज्यात आजही अनेकांवर जातीय अन्याय केला जात आहे। आता तर अन्याय करण्याच्या घटना अमरावती जिल्ह्यातच घडताना दिसून येत आहे। काहीच महिन्याआधी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दाणापूर गावात दलितांवर अन्याय केल्याने त्यांना सुद्धा गावाबाहेर उघड्यांवर संसार थाटला होता। आता पुन्हा याच तालुक्यातील सावंगी मगरापूर येथील गावातील बहुजन नागरिकांनी पाणीच न मिळत नसल्याने 3 दिवसांपासून गावाबाहेर उघड्यावर संसार थाटला आहे। या गावातील वार्ड नंबर 1 मध्ये मागील 1 महिन्यांपासून ग्रामपंचायतने जाणीवपूर्वक पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी 3 दिवसांपासून गाव सोडून गावाच्या वेशीवर आंदोलन सुरू केले आहे। याचीच दखल अनेक वृत्तवाहिनींसह आमच्या सिटी न्यूज चॅनलने येथील वास्तव घटना प्रसारित केल्याने शुक्रवारी पोलीस अधिकाऱ्यांसह वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यासह राजकीय पदाधिकारी गावात दाखल झालेत। यात RPIचे खरात सुद्धा मुंबई येथून आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झालेत। सावंगी मगरापूर या गावाची लोकसंख्या 1400च्या जवळपास आहे। या गावात 3 ते 4 वार्ड येत असून या वार्ड नंबर 1 मध्ये अनेक महिन्यांपासून पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने येथील नागरिक त्रस्त आहे। शेतात काम करणे, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह येथील नागरिक करीत आहेत। पाण्याकरिता अर्धा किलोमीटरवर असलेल्या विहिरीतून पाणी आणावं लागत आहे। पाणी मिळावे याकरिता अनेक तक्रारीही दिल्यात, मात्र प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याने पाणी मिळतच नसल्याने शेवटी अनेक समाजातील कुटुंब 3 दिवसांपासून गावाबाहेर उघड्यावर दिवस रात्र काढीत आहेत। याच ठिकाणी स्वयंपाक करून विहिरीतून पाणी काढून दिवस रात्र काढीत आहे। गावात टोंगड्याभर खड्डे करून अनेकांनी नळ सुद्धा घेतलेत, मात्र नळाला पाणीच नाही। याबाबत सत्यता काय आहे याचीच पडताळणी करायला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी शुक्रवारी गावात जाऊन समस्या जाणून घेतल्या। अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता अमरावती वेगळीच बातमी समोर येत आहे।
सावंगी मगरापूर चांदूर रेल्वे तालुक्यामधील गाव आहे. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची भीषण समस्या जाणवत असताना या ठिकाणी आता पुन्हा नागरिकांनी गावावर बहिष्कार टाकून बाहेरच्या परिसरामध्ये आपला संसार थाटलेला आहे. सावंगी मगरापूर चांदूर रेल्वेच्या अगदी काही टोकाच्या बाजूनेच हे गाव वसलेलं आहे आणि या गावामध्ये आता काही दिवसापूर्वीसुद्धा पाण्याची भीषण समस्या जाणवत असताना पुन्हा नागरिकांचा बहिष्कार. सिटी न्यूजची चमू या ठिकाणी पाहणी करण्यात पोहोचली असता या ठिकाणी अनेक समाजाचे अनेक या ठिकाणी कुटुंब या गावाच्या बाहेर बसलेलं आहे. त्यालासुद्धा एक कारण समोर येत आहे की या गावामध्ये एका बाजूने अन्याय झाला असता तर या नागरिकांनी अख्खं या गावामध्ये पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी बहिष्कार टाकून बाहेर सुद्धा आपला संसार थाटलेला आहे. वार्ड नंबर 1 मध्ये पाणी नाही आणि वार्ड नंबर 2, 3 या ठिकाणी पाणी मिळत आहे. त्यामुळेच या ठिकाणी मतदान न केल्यामुळे बदल्याचं कारण घेतल्याचं या ठिकाणी समोर येत आहे. आपण थेट या गावामध्ये पाणी मिळत आहे का की नाही याची थेट पाहणी केली असता टोंगळाभरपेक्षा जास्त खाली खड्डे खोदलेले आहे. नळसुद्धा घेतलेला आहे. मात्र त्या नळाला थेंबभर पाणी मिळत नसल्याने खरोखरच या ठिकाणी स्पष्ट आपल्याला बोलता पण येईल आणि माहितीसुद्धा स्पष्ट करता येणार आहे की या गावामध्ये वार्ड नंबर 1 मध्ये पाणी मिळत नाही. काही महिन्यापूर्वीच याच चांदूर रेल्वेच्या तालुक्यामध्ये दानापूर गाव समोर आलं होतं. त्या गावामध्ये सुद्धा नागरिकांनी त्या ठिकाणी काही समाज बांधवांनी आपल्या लहान मुलांसह बाहेरच्या परिसरामध्ये नदीजवळच या ठिकाणी आपला संसार थाटला होता. त्यासुद्धा ठिकाणी पांदन रस्ता बंद केल्यामुळे अन्याय झाल्याचं कारण समोर आलं होतं आणि याच तालुक्यामध्ये पुन्हा सावंगी मगरापूर या गावामध्ये पाणीच मिळत नसल्याने मतदान न केल्यामुळे त्या ठिकाणी बदला घेण्याचं कारण समोर आलेलं आहे. जाणून घेऊया आणि काय पाणी मिळते का इथे? पाणीच नाही आहे. या घरी नोट दिला, त्या घरी नोट दिला, महामंडळातल्या घरात नोट नाही दिला. काहून का तिथं मतदान नाही केलं म्हणून. अच्छा. हो ना. आमच्या घरासमोर जान पुरी राहतात, दारू विकतात, बेकार बेकार बोलतात. सांगा ह्या गा सरपंच असून सरपंचींच्या घरी दारू आहे. हो. आणि आम्हाला शिवागारी देतात इकडल्या बाया आम्हाला पाहू. बरं, तुम्ही एक तक्रार दिली असेल? हो, तक्रार दिली आम्ही. आमची तक्रार घेत नाही. आहे मी तिथल्या दूर विहिरीवर 1 किलोमीटर विहिरीवर पाणी भरायला येते आणि मी जर विहिरीत पडली, जर घसरून माझा पाय घसरून मी विहिरीत पडली तर याची जबाबदारी कोण घेणार? तुम्ही घेणार? सरकार घेणार? कोण घेणार? मी रोडानं जाता जाता भरणं घेऊन ऍक्सिडेंट झाला, याची जबाबदारी कोण घेणार? तुम्ही घेणार का? सरकार घेणार का जबाबदारी? आम्हाला नळ द्या. आमच्या गावात नळ नाही. 1 महिना झाला पाणी नाही आले. माझे आई बाबा कामाला जातात, शेतात जातात, वावरात जातात. मी शाळेत जाऊ का पाणी भरू? मी शाळेतून येऊ पाणी भरतो. मी काय करू? मी शाळेत जाऊ का पाणी भरू? आमच्या गावात आम्हाला नळ पाहिजे. बस माझं हेच निवेदन आहे की आमच्या गावात नळ आले. हमारी समस्या ये है कि जो ग्राम पंचायत है वो बोले तो राजनीति करते हो, वो विकास नहीं करते गांव का. उनका विचार ऐसा है क्या भाई यहाँ की समस्या पानी की तो हल होने देना है ही नहीं, क्योंकि यहाँ की समस्या अगर पानी की घरकुल की हल हो गई तो उनको मालूम है कि मैं इसके बाद चुनकर आता नहीं. तो इस वजह वो क्या करते, क्या आपस में एक भाई को लाभ देते, दूसरे भाई को नहीं देते और जात जात में वो फूट गिराते. यानी कि एक समाज वाले को अच्छा बोलते और एक समाज वाले को बुरा बोलते. तो उनका मतलब जैसे ऐसा है कि भाई यहाँ का अगर अपन समस्या हल होने देंगे, सब मिलके लोग रहेंगे तो अपने यहाँ पर दाल नहीं गलने वाली, यानी कि मेरी यहाँ पर राजनीति नहीं चलने वाली. क्योंकि जब एक लोग हो गए तो इनकी राजनीति नहीं चलने वाली. तो ये गुंडागिरी राजनीति करते और सही ढंग से वोटिंग देने का भी किसको हक नहीं है. सब लोग जब वोटिंग होता तो इतने दबाव में रहते कि लोग डरते, कहाँ मैं वोटिंग करने जाऊंगी तो ये मेरे पर हमला करेंगे. तो इसके पहले 5 साल पहले 2014 की बात है ये. तो मैंने ऐसी आम सभा हुई थी. तो आम सभा में मैंने जब थे पचघरे सर सचू, तो मैंने बोली थी उनको कि भाई तुम जो घरकुल आते तो तुम क्यों नहीं देते,
कोई भी समाज को दो, अगर किसका भला हो रहा तुम्हारे घर से जा रहा क्या? और नल क्यों नहीं देते? जो खेती वालों को तुम कुएं देते, हमको नल दो, हमारे घर को खेती नहीं है। तो ये बात कुछ मैंने बुरी नहीं बोली थी सर, ना मैंने उनको गाली दी थी, ना गलौज करी थी। तो उन्होंने वो बात की वो कम से कम 2-3 महीना जाने के बाद में उन्होंने ये बात को मैं जा रही थी कंट्रोल में, तो मेरे को उन्होंने रुकाए, मेरे को बोले तू बोले बहुत खुटे उकार काम कर। यात विदारक व्यथा येथील महिला पुरुषांनी आमच्या सिटी न्यूजकडे मांडल्यात. झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न केल्याने येथील उपसरपंचाने जाणीवपूर्वक याच वार्डातील पाणी बंद केले असा आरोप अनेकांनी केला. वार्डात घरकुल मिळाले नाही, निवडणूक नंतर भांडणे करण्यात आली अशी माहिती अनेक नागरिकांनी स्पष्ट केली. अन्याय करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची यावेळी अनेक पक्ष संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे या मुद्द्यामध्ये पहिल्यांदा स्वतः महाराष्ट्रामध्ये लक्ष घातलेलं आहे. मी तुम्हाला महत्त्वाचं सांगू इच्छितो की लक्ष घालण्यापेक्षा मला एक इथं नमूद करू वाटतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे, परंतु संविधान लिहिलेलं असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील या देशामध्ये 1927 साली 14 तळ्यासाठी पाणी पिण्यासाठी 14 तळे इथे आंदोलन करायला लागले. आजही 120 वर्षानंतर महाराष्ट्र राज्य हे फुले शाहू आंबेडकरांचं रयतेचं राज्य, शिवाजी महाराजांचं राज्य आहे, तरी सुद्धा आजही दलित समाजाला पाण्यासाठी एक गाव सोडून विहिरीजवळ येऊन थांबायला लागते. ही अत्यंत महाराष्ट्राला मान खाली घालणारी गोष्ट आहे, अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे मी या जे घडलेलं कृत्य घडलेलं आहे या कृत्याचा जाहीर निषेध करतो आणि राज्य सरकारला मी मागणी केलेली आहे स्वतः कालच की आदरणीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी तातडीने या प्रकरणामध्ये लक्ष घालावं. इथे येऊन सगळं गाव बसून गेलेलं आहे आणि जोपर्यंत गावाला पाणी मिळत नाही, जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे गाव इथून जाणार नाही. आणि जे इथले स्थानिक आमदार आहेत, खासदार आहेत, ते कुठे आहेत? निवडणुकीमध्ये बिझी आहे का? लोक इथं मरत आहे, पाणी मिळत नाही आहे, ते कुठे आहेत? त्यांना फक्त काय राजकारणच समजते का? पालकमंत्री कुठे आहे? इथं कोणीही अजून आलं नाही, यांना कुठलीही मदत नाही, त्यांची जेवणाची व्यवस्था नाही बरोबर, ते खाली झोपत आहे, खूप थंडी आहे. याची जबाबदारी कोण घेणार? एखाद्याचा जीवाला काही झालं तर त्याचा जबाबदार कोण राहणार आहे? यावेळी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या 7 मागण्या पूर्ण केल्याचे स्पष्ट केले. मगरापूर या गावातील ग्रामस्थांच्या काही मागण्या होत्या, त्याच्यात प्रमुख मागण्यांमध्ये त्यांचा पाणी प्रश्न हा होता. त्याचबरोबर त्यांच्यावर अत्याचार किंवा अन्याय झाला आहे त्यांची जी एक भूमिका आहे त्याच्याविरुद्धही त्यांनी एक कंप्लेंट्स प्रशासनाकडे दिल्या होत्या. तर पाणी प्रश्नासाठी आपण 2 सोल्युशन काढलेले आहेत. शॉर्ट टर्ममध्ये आपण गावकऱ्यांना कोणताही अभावी काही समस्या येऊ नये त्यासाठी आपण 3 स्टँड पोल्स उभे करत आहोत. त्याचबरोबर जर गरज पडली तर गावामध्ये टँकर सुरू करायलाही प्रशासन निर्णय घेईल उचित वेळेवर. त्याचबरोबर लाँग टर्ममध्ये आपण जलजीवन मिशन अंतर्गत त्यांना घरोघरी नळ कनेक्शन देण्याचा टेंडर प्रस्ताव प्रोसेसमध्ये आहे. टेंडर नोटीस कालच निघालेली आहे आणि त्याचंही सुपरविजन प्रशासन करत आहे. मात्र गुन्हे दाखल आणि कारवाई केल्यावरच आंदोलन मागे घेणार असा पवित्रा नागरिकांनी घेतलाय. प्रशासनाने गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन गावात तात्पुरत्या स्वरूपात पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. सर्व योजना लवकरच देण्यात येईल असे प्रशासनाने आश्वासन दिलेत. या गावातील प्रवेशद्वाराजवळ सुरक्षिततेसाठी पोलिसांचा 24 तास चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणात अन्याय करणाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करणार, नागरिकांना कोणकोणत्या योजना देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि शिवसेनेचे नेते सुनील डिवरे यांची गोळ्या झाडून निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. यवतमाळ बाजार समितीचे संचालक शिवसेनेचे सुनील डिवरे यांच्या हत्येनंतर भामराजा गाव आणि परिसरातील लोकांनी संतप्त होऊन नागपूर तुळजापूर मार्गावर गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून टायरची जाळपोळ केली आहे. यवतमाळमध्ये एक भयानक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि शिवसेने नेते सुनील डिवरे यांची गोळ्या झाडून निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमागील नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही, पण या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सुनील डिवरे हे यवतमाळच्या ग्रामीण भागातील शिवसेनेचे प्रसिद्ध नेते होते. त्यांची अशा प्रकारे निर्गुण हत्या करण्यात आल्याने जिल्ह्यातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अज्ञात आरोपींनी यवतमाळमध्येच सुनील यांच्यावर गोळीबार केला. सुनील हे यवतमाळच्या भामराजा गावाचे रहिवासी होते. ते यवतमाळच्या ग्रामीण भागातील प्रख्यात शिवसेनेचे नेते होते. त्यांच्यावर आज 2 ते 3 अज्ञात तरुणांनी हल्ला करत गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सुनील यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. सुनील डिवरे यांचे निधन झाले. संबंधित घटनेची माहिती मिळताच यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात शिवसैनिकांनी गर्दी केली. रुग्णालयाबाहेरही शिवसैनिकांची गर्दी उसळली आहे. या प्रकरणात आरोपी हे गोळीबार करून फरार झाले आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडलं जावं आणि शिक्षा दिली जावी, जेणेकरून सुनील यांना न्याय मिळेल, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. पोलीस लवकरच आरोपींना बेड्या ठोकतील अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. यवतमाळ बाजार समिती संचालक शिवसेनेचे सुनील डिवरे यांच्या हत्येनंतर भामराजा गाव आणि परिसरातील लोक संतप्त. नागपूर तुळजापूर मार्गावर गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आष्टी शहीद शहरातील नवीन वस्ती परिसरात आज सकाळच्या सुमारास नागरिकांना पोत्यात बांधून असलेला मृतदेह आढळून आला. त्या पोत्याचा काही भाग फाटला असल्याने हा मृतदेह नागरिकांना दिसून आला. असा रहस्यमयरित्या मृतदेह आढळून आल्याने आष्टी शहरात एकच खळबळ उडाली आहे. आष्टी शहीद शहरातील नवीन वस्ती परिसरात आज सकाळच्या सुमारास नागरिकांना पोत्यात बांधून असलेला मृतदेह आढळला व पोत्याचा काही भाग फाटला असल्याने हा मृतदेह नागरिकांना दिसून आला. असा रहस्यमयरित्या मृतदेह आढळून आल्याने आष्टी शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह बांधकाम मजुराचा असून मृतकाचे नाव जगदीश भानुदास देशमुख असे आहे. नेमकी हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली असावी हे पोलीस तपासात समोर येणार आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली असून नागरिकात तर्कवितर्क केले जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला जात आहे. मृतकाच्या घरापासून अगदी 50 मीटर अंतरावर पोत्यात भरून मृतदेह फेकण्यात आला. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून दूर फेकण्यासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला आहे, पण वजन जास्त असल्याने मृतकाच्या घरापासून अवघ्या 50 मीटरवर मृतदेहाचे पोते ठेवून आरोपींनी पळ काढला असावा, असा कयास लावला जात आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 मधील अर्जुन नगर परिसरातील मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत जोड रस्त्याचा कायापलट होणार आहे. याकरिता मूलभूत सोयी सुविधांचा विकास निधी अंतर्गत 11.98 लाख इतक्या अनुदानातून या रस्त्याच्या डांबरीकरण विकासाचे भूमिपूजन अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. अमरावती शहरात सुसज्ज रस्ते, नालीचे बांधकाम, स्वच्छता व सौंदर्यीकरणाला घेऊन आमदार सुलभा खोडके यांनी महाराष्ट्र शासनाच्या मूलभूत सुविधांच्या विशेष अनुदानाच्या विकास कामाअंतर्गत भरीव निधी मंजूर करून आणला आहे. सदर निधी सार्वजनिक बांधकाम विभाग या यंत्रणेला प्राप्त होताच आमदार सुलभा खोडके यांनी शहर विकास कामांचा धडाका लावला आहे, ज्यामुळे शहराच्या चहूभागात विकास कामे होत असल्याने सर्वदूर सुसज्ज रस्त्याचे विस्तीर्ण जाळे पसरल्याने स्थानिक रहिवासी भागाला चकाकी आली आहे. याच शृंखलेत अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 मधील अर्जुन नगर भागात मूलभूत सुविधांच्या 11.98 लाख इतक्या अनुदानातून मंजूर झालेल्या रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी कुदळ मारीत भूमिपूजनाची औपचारिकता साधली. यावेळी आमदार महोदयांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच स्थानिक परिसराची पाहणी करीत निवेदनांचा देखील स्वीकार केला. आमदार सुलभा खोडके यांच्या प्रयत्नाने अर्जुन नगर भागात सातत्याने मूलभूत सुविधांच्या कामांची पूर्तता केली जात आहे. अशातच आता नगराच्या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या येथील जोड रस्त्यांच्या डांबरीकरण होणार असल्याने नागरिकांना सुरक्षित वाहतूक व अपघात विरहित आवागमनाची सुविधा मिळणार आहे. याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार महोदयांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
शहरात विकास कामे करीत असताना सर्वसामान्यांची लाभणारी साथ मोलाची ठरू पाहत आहे. आगामी काळातही विकासाची शृंखला अबाधित राखण्यास आपले सर्वतोपरी प्राधान्य राहणार असल्याचा विश्वास आमदार महोदयांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते अर्जुन नगरातील संत गाडगेबाबा उद्यान नामफलकाचे अनावरण करण्यात आले. अमरावती मनपा निवडणुकीतून दूर ठेवण्यासाठी डॉक्टर अलीम पटेल यांच्यावर तळीपारीची कार्यवाही पोलिसांनी केल्यामुळे श्रमिक पत्रकार भवन येथे जय संविधान समन्वय किरण गुडदे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद संपन्न झाली. 11 वर्ष वायुसेनेत देशसेवा केलेल्या व सदैव जनहितासाठी लढलेल्या डॉक्टर अलीम पटेल यांना तडीपार करण्यात आले. ॲडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड यांनी प्रेसमध्ये बोलताना सांगितले की अलीम पटेल यांना अतिशय क्षुल्लक गुन्ह्यांवर तडीपार करण्यात आले असून त्या 12 पैकी फक्त 4 गुन्ह्यांवर चार्जशीट झाली आहे. तसेच अलीम पटेलला तडीपार करणे पोलिसांच्या माइंडमध्ये नसून इथल्या राजकीय शक्तीने पोलिसांचा दुरुपयोग करून पटेल यांना तडीपार केलेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप करत गृह खाते पक्षाकडे असून तोंड बंद करण्यासाठी तडीपारची कारवाई केली आहे, असे किरण गुडदे यांनी म्हटले. या पत्रकार परिषदेत जय संविधान समन्वयक किरण गुडदे, जय संविधान जिल्हाध्यक्ष हिदायत खान, उपाध्यक्ष राहुल चौहान, पब्लिक पार्लिमेंट अध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड हे प्रतिनिधी उपस्थित होते. बीते 2-4 दिन पहले आपके ख्याल में आया होगा कि अमरावती के राजकारण में खलचल हुई है. पुलिस प्रशासन द्वारा लेफ्टिनेंट कमांडर डॉक्टर अलीम पटेल इनको तड़ीपार किया है और उस तड़ीपार के आदेश होते ही तुरंत डिविजनल कमिश्नर ने उस ऑर्डर को स्टे किया है. इस बारे में हमने आज प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई है. हमारा ऐसा कहना है कि देश की सेवा करने वाले जो लेफ्टिनेंट कमांडर अलीम पटेल है, ये वर्दी के खिलाफ दूसरे वर्दी ने जो कार्रवाई की है ये अतिशय निषेधास्पद है और हास्यास्पद है, क्योंकि पुलिस का खुद का रिकॉर्ड ऐसा बताता है कि उनके खिलाफ जो 12 ऑफेंसेस पुलिस ने बताए हैं उसमें सिर्फ 4 ऑफेंसेस में चार्जशीट हुई है और बाकी के ऑफेंस अभी भी पुलिस के तपास में है. और मुंबई पुलिस एक्ट ऐसा कहता है कि जिस ऑफेंस में कम से कम 4 ऑफेंस में अगर किसी को सजा होती है और ऐसे ऑफेंस में सजा होती है कि जो समाज में जे देश सेवा दिली ज्यांनी, जे उच्च शिक्षित आहे आणि जे सदैव जमिनीवर असून सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न आहे, जसं रोजगार आहे, त्यानंतर तुमचं महागाई आहे, पेट्रोल डिझेल दरवाढ आहे, इथलं आरोग्य प्रशासन आहे, इथलं एज्युकेशन आहे, सोबतच इथले जे कामगार आहे यांच्यावर जो अन्याय झाला, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते सदैव समोर असतात. आणि जेव्हा हे आंदोलन आमचं चालू असते तेव्हा आमचं सरळ आहे की राज्य शासनासोबत विरोध असतो. कारण की इथले जे प्रस्थापित पक्ष आहेत किंवा प्रस्थापित जे नेते आहेत हे कोणत्या पक्षासोबत संबंधित असतात. आम्हाला असं वाटतं की इथले लोकप्रतिनिधी त्या ज्या गोष्टी आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात मांडतो त्या त्यांनी पूर्ण करायला पाहिजेत. माझं असं वाटतं की बाय हेल्दी तुम्ही राजकारण करा ना. तुम्ही जर एखादा व्यक्ती तुमच्या नीतीवर आक्षेप घेत असेल, तुमच्या राज्य शासनाच्या किंवा इथल्या स्थानिक प्रशासनाच्या विरोधात आवाज उचलत असेल तर तुम्ही हेल्दी राजकारण करा ना. तुम्ही निवडणुकीत सामोर व्हा ना. तर तुम्ही निवडणुकीच्या आधीच जर तुमच्या विरोधकांना तुमच्या अंडरमध्ये असणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेवर मॅन्युप्युलेट करून त्याच्यावर दबाव तंत्र वापरून जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही तडीपार करत असेल तर ही लोकशाहीची हानी आहे. कारण की लोकशाहीने आपल्याला एक अधिकार दिलेला आहे की राईट टू स्पीच, राईट टू एक्सप्रेस. म्हणजे तुम्ही तुमचे विचार मांडू शकता, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता, तुम्ही आंदोलन करू शकता एखाद्या गोष्टीवर जर अन्याय होत असेल. आणि जर ह्या गोष्टीला तुम्ही सामोरे जा ना, तुम्ही फेस व्हा ना. पण तुम्ही काय करू राहिले की तुमच्या हातात सत्ता आहे, तुमच्या हातात प्रशासन आहे आणि तुम्ही काय केलं, त्याचा गैरवापर करून ही कारवाई केली दिसते. याचा परिणाम काय होणार आहे? आज तुम्हाला माहित आहे की राजकारणामध्ये एक तर पहिलेच काही जास्तीत जास्त करप्ट लोक असतात, गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. आमचा सामाजिक प्रयत्न
अमरावती महानगरपालिका शिक्षण समिती व शिक्षण विभागातर्फे 4 फेब्रुवारी रोजी भारतीय शांती खेल महासंघ 5वी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 विजेत्या खेळाडूंना सत्कार समारंभ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता। भारतीय शांती खेळ महासंघ 5वी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये विजेता खेळल्या गेलेल्या कबड्डी सामन्यातील चमूत मनपा हिंदी शाळा क्रमांक 11 भाजी बाजार व मनपा हिंदी शाळा क्रमांक 7 विलासनगर येथील स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त केल्यानंतर या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतही अमरावती महानगरपालिका आणि पर्यायाने देशाचा डंका वाजविला आहे। नेपाळमध्ये जाऊन या विद्यार्थ्यांनी नेपाळच्या चमूला 4 मुंड्या चित करून सुवर्ण पदक व 12 सुवर्ण पदके पटकाविली आहेत। अमरावती महानगरपालिकेतील ही बहुधा पहिलीच सामूहिक उतुंग भरारी असून या निमित्ताने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनीही हम भी किसी से कम नहीं हे सिद्ध करून दाखविले आहे। नेपाळ येथील पोखरा येथे 5वी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहे। त्यामध्ये भारताच्या वतीने दिनांक 31 रोजी अंतिम सामना झाला। या स्पर्धेत महानगरपालिकेच्या खेळाडूंना 31 तर नेपाळच्या चमूला केवळ 25 गुण मिळालेत। त्यामुळे अमरावती महानगरपालिकेच्या खेळाडूंनी नेपाळच्या चमूवर 6 गुणांनी मात केली। या चमूला सुवर्ण पदक, प्रत्येकी 1 सुवर्ण व प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात आले आहे। अमरावती महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अधिक महत्त्वपूर्ण असून शिक्षकांचेही योगदान मोलाचे ठरले आहे। आजकाल गोवंशची कत्तल वाढत चालली आहे। त्याच संदर्भात विश्व हिंदू परिषदचे गो विज्ञान केंद्र व श्री गौरक्षण संस्था अमरावती लवकरच सोबत मिळून काम करणार आहे। यासाठी 2 संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शुक्रवारी बैठक झाली। अनुसंधान केंद्र हे देवलापूर नागपूर येथे स्थित आहे। या संस्थेचे डेव्हलपर डॉक्टर सुनील मानसिंग यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की आयुर्वेदात गायीचे दूध, दही, तूप, गोमूत्र या 5 द्रव्याला मिळून पंचगव्य बनते असे महत्त्व सांगत ही संस्था भारतीय देशी गोवंशवर शोध करण्याचे काम करतात। जर गोवंशला केंद्रात ठेवून काम केले तर देशाचा चहुमुखी विकास होणार। यामुळे प्राकृतिक आपदा आलेली ठीक होणार। शेतकरी रासायनिक शेतीमुळे शेती करणे सोडत नाही, आत्महत्या सुद्धा करत आहे। शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी शेणापासून केजुआ खाद, गोमूत्रापासून कीटक नियंत्रक बनवले जातात। गोवंश हे प्राचीन काळापासून आपल्या देशाचा आधार राहिलेली आहे आणि आता पंचगव्य सुद्धा बनू शकते। नागपूर स्थित पंचगव्य चिकित्सा केंद्रामध्ये आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त रोगी ठीक झाले आहेत। यामध्ये विशेषतः चेहऱ्यावरील पांढरे डाग, एक्झिमा, सोरायसिस तसेच त्वचारोग, वात, व्याधी, मोटापा, कॅन्सर, मधुमेह आणि किडनीच्या बिमारीचे रोगी सुद्धा बरे झालेत। प्रधानमंत्री यांनी प्राकृतिक शेती, सेंद्रिय शेतीला महत्त्व देत सरकारच्या योजना सुद्धा लागू केल्या आहेत। तसेच 25% जैविक शेती झाली पाहिजे यावरही भर दिला आहे। सुनील मानसिंग का नमस्कार। सुनील मानसिंग का गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापुर नागपुर। वर्तमान में भारतीय जीव जंतु कल्याण बोर्ड का भी सदस्य हूँ। पूर्व में राष्ट्रीय कामधेनु आयोग, राष्ट्रीय गोवंश आयोग और अभी भारत सरकार की पंचगव्य राष्ट्रीय समिति है, उसका भी सदस्य हूँ। हम लोग भारतीय देशी गोवंश, ये प्रजातियाँ आप देख रहे हैं, इस पर शोध करने का कार्य, क्योंकि भारत में गोवंश को गोधन, कामधेनु, गोमाता कई विशेषणों से उसको नवाजा गया, उसको महत्व दिया गया, किंतु दुर्भाग्य से आज देश में हम देखते हैं कि गोवंश सड़कों पर इधर उधर घूम रहा है। एक प्रकार से नकारा गोवंश बोल सकते हैं या बहुत परित्यक्त और उपेक्षित, और दूसरी तरफ हम उनको इतना महत्व शास्त्र में दे रहे। और हमने तो यहाँ तक बोला कि गोवंश आधारित हमारा जीवन रहा है, गो आधारित संस्कृति रही है, और ये देश कृषि प्रधान, तो इसको फिर से सुजलाम सुफलाम बनाना है। इसको फिर से सोने की चिड़िया की बात केवल हम किताबों में पढ़ेंगे वो नहीं चलेगा। आज कोरोना का भीषण कहर और बहुत सारी ऐसी प्राकृतिक आपदाएं, अभी हमने देखा कि पर्यावरण का बदल यानी क्लाइमेट चेंज तक बहुत सारी स्थितियाँ बिगड़ गई कि गर्मी के दिनों में कभी बारिश हो रही है, कभी ओले पड़ रहे हैं, ठंडी कोई बहुत ज़्यादा हो रही, कभी कम ज़्यादा यानी वातावरण में, और फिर लोगों को संक्रमण बढ़ रहे हैं। तो ये सब के बीच में दुनिया भर में ऐसी कई गोष्ठियाँ, कई विशेष चिंतन कुछ हुआ, तो ध्यान में आया कि गोवंश को सुरक्षित कर लेंगे। गोवंश यदि अपने स्थान पर व्यवस्थित रहा तो ये सारी प्राकृतिक आपदाएं और ये विभीषिकाएं, इससे हम बच पाएंगे और आगे एक अच्छा
संतुलित अच्छा समाज हम खड़ा कर पाएंगे। और हम देश की बात करेंगे कि दुर्भाग्य से 1950 के बाद सरकारों के माध्यम से ही रासायनिक खेती बहुत बढ़ाई गई। तो कृषि प्रधान भारत में जब यूरिया, फॉस्फेट, DAP और कीटनाशक इनका प्रभाव, और उसके बाद बैल के जगह पर ट्रैक्टर और विदेशी बीज, ये सबका जब षड्यंत्र रूप से काम आगे बढ़ा, तो आज 70 साल के लगभग स्थितियों के बाद लगभग 1 करोड़ से ज़्यादा किसान खेती छोड़ चुके हैं। 3.5 से 4 लाख की आत्महत्या हो गई है और आधे जिले भारत के डार्क जोन में जा रहे हैं, यानी पानी का जल संकट बहुत बढ़ रहा है। लगभग 300 से ज़्यादा जिले उस तरफ बढ़ रहे हैं और ये संकट लगातार। उसके बाद विश्व स्वास्थ्य संगठन चेतावनी देता है कि 87% को कैंसर हो सकता है। तो ये सारी परेशानियां यदि हमको ठीक करनी है तो हम लोग गोवंश के विभिन्न विषयों पर जो काम कर रहे हैं, ये मैं आपको कुछ पुस्तकें बता रहा हूँ। जैसे ये पंचगव्य आयुर्वेद की पुस्तक है, ये अनुसंधान का है कि गोवंश के ऊपर क्या क्या अनुसंधान चल रहा है। पंचगव्य आयुर्वेद यानी भारतीय देशी गाय के गोबर, गोमूत्र, दूध, दही, घी, छाछ से औषधियों में क्या परिणाम हो रहे हैं। और इन सब के आगे जाकर ये गो आधारित ग्राम विकास, ये सब काम कहाँ तक बढ़ रहे हैं। अभी हम जहाँ से बात कर रहे हैं ये भी अपने अमरावती का बहुत महत्व का बहुत पुराना गोरक्षण है और इस संस्था से भी अभी आगे प्रयास है कि गांव के अंदर गो आधारित ग्राम विकास करेंगे। तो पहला काम हमारा था कि खेती में हमने गोबर गोमूत्र का उपयोग, क्योंकि हमारे शास्त्रों ने जो उल्लेख किया था गोमय वस्ते लक्ष्मी गोमूत्र वस्ते गंगा, तो भारतीय देशी गाय का गोबर गोमूत्र ये सर्वोच्च वरीयता प्राप्त, क्योंकि दूध महत्वकारी 3रे नंबर पे है। क्योंकि गोबर गोमूत्र रहा तो खेती आजीवन ठीक रहेगी, हमारी ज़मीन उपजाऊ बनी रहेगी और हमारा जिसको बोलते हैं जल संधारण, पानी की जो खपत रासायनिक खेती में 5 गुना ज़्यादा होती है। ज़मीन में एक सलाइन लेयर आ गई, पानी ज़मीन में जा नहीं रहा है, अवशोषण नहीं हो रहा। और जैविक खेती करेंगे तो पानी का अवशोषण बहुत अच्छा रहेगा, सूक्ष्म जीवाणु सुरक्षित रहेंगे और एक अहिंसक खेती को हम बढ़ावा देंगे। क्योंकि हमारा जैसे जैन समाज की बात होती है तो उसमें वो जीवदया अहिंसा की बात होती है। तो हम किसानों को स्वावलंबी स्वाभिमानी, क्योंकि हमारा गीत चलता है कि स्वावलंबी स्वाभिमानी भाव जगाना है। तो आज किसान अपने आप में विश्वास खो चुका है, उसको बहुत दर दर की ठोकर खा रहा है, या किसान अन्नदाता वो अन्न के लिए तरस रहा है। तो किसान को स्वावलंबी बनाना, आत्मनिर्भर और उसको एक आत्मसम्मान की तरफ ले जाना। तो पहला काम गोबर से हमने केचुआ खाद, गोमूत्र से कीट नियंत्रक, गोबर गोमूत्र गुड़ से अमृत पानी और इन सब के पूरे रासायनिक विश्लेषण के साथ उसके रिसर्च अनुसंधान, और अभी बंसीगिर गौशाला का गोकृपा अमृतम, ये खेती में पूरे देश में क्रांति चल रही है। और इसके लिए सरकार को बाध्य होना, माननीय प्रधानमंत्री जी पिछले 5-7 साल में इस पर ध्यान दे रहे थे। उन्होंने एक अभियान चलाया था किसान की आय दोगुना करना है, और फिर उन्होंने जब बहुत सारी गोष्ठियाँ, बहुत सारा विश्लेषण किया तो ध्यान में आया कि गो आधारित खेती ही टिकी रहेगी। तो उन्होंने प्राकृतिक खेती, सेंद्रीय खेती को बढ़ावा देते हुए सरकार की योजना को सीधे लागू कर दिया। अब कृषि विज्ञान केंद्र, कृषि विश्वविद्यालय, अब उनको बाध्य होना पड़ रहा है कि 25% कम से कम जैविक खेती करके और आदर्श नमूने खड़े करने पड़े। हम जिस गोरक्षण में बैठे हैं, नागपुर का जो गोविज्ञान अनुसंधान केंद्र है, और ऐसी अकोला से लेकर कई गौशालाएं अब उस काम की तरफ बहुत आगे बढ़ी हैं और वो आदर्श नमूने। उसमें आपको उदाहरण दूं कि किसानों की जो स्थितियां हैं यहाँ पर जो काम चल रहे हैं, मैं कुछ आपको अभी पूना के आसपास, अहमदनगर और महाराष्ट्र के और अलग अलग क्षेत्र के जो परिणाम हैं, इसमें जो किसान, अब ये जो मैं फोल्डर बता रहा हूँ, यहाँ पर किसानों के अंदर बहुत बड़ा बदलाव आ गया और उसमें जो 25 से 50,000 प्रति एकड़ खर्च कर रहे थे, वो अभी उनका काम 500 से 1,000 रुपये में हो रहा है, यानी 50 से 80 गुना खर्च कम हो रहा है। तो ये किसानों में बहुत बड़ा बदलाव आ गया। ये महाराष्ट्र का है जो मांजरसुंबा और अलग अलग क्षेत्रों में, अहमदनगर और पुणे के आसपास चल रहा है। तो किसानों के पूरा ये बहुत बारीकी से अभ्यास किया। इसमें गोविज्ञान संशोधन पुणे की और कमिंस इंडिया के साथ में काम हुआ। तो किसानों को ध्यान में आ गया कि उनके साथ क्या बेईमानी चल रही थी, क्या लूट खसोट चल रहा था। तो किसानों को स्पष्ट मार्गदर्शन की ज़रूरत है कि वो खेती में जो अपव्यय कर रहे हैं, खर्च कर रहे हैं, और उनके परिणाम में उनका पानी खत्म हो रहा है, उनकी ज़मीन बंजर बनते जा रही है। और पारिवारिक खर्च, इन गाँव में ये स्थिति है कि जो किसान का 2 से 5,000 तक, 10,000 तक कभी कभी पारिवारिक खर्च इलाज पे हो रहा था, वो 0 पर आ रहा है। तो वो खर्च भी कम हो रहा है, उनकी शारीरिक स्थितियाँ। और इसके साथ साथ जो पंचगव्य, जैसे हम धूप बत्ती, मच्छर कॉइल, केचुआ खाद, किसान ये बनाने लगा है। अभी हमारे यहाँ पिछले 10-15 दिन पहले डेवलपमेंट प्रशिक्षण पूरा हुआ, पुणे के पास से किसान आया था, उनके पिताजी प्रशिक्षण लेके 10 वर्ष पहले, बालक आए थे, उनका मित्र भी आए थे। वो लोग खेती में
लगभग 70-80 हज़ार के पंचगव्य के उत्पादन बना रहे हैं। यानी गोविज्ञान ने ये प्रेरणा और इस तरह के हमने हज़ारों किसान खड़े कर लिए। ये हमारी उत्पादन की सूची है। अब ये किसान अपने यहाँ बनाकर, ये मैं तिरोड़ा की दूसरी बात करता हूँ, गोंदिया जिले में तिरोड़ा है, वहाँ पर 110 लगभग गांव है, 40-50 से ज़्यादा गांव में ये सब काम इतना बढ़ गया है। किसान बोल रहा है मैं अमृत पानी उपयोग कर रहा हूँ, तो 16 साल के बाद नींबू पेड़ में लगा है, अमृत पानी बेच रहा है, केचुआ खाद बेच रहा है, कीट नियंत्रण बेच रहा है। और किसान अब जैविक खेती की तरफ, गो आधारित खेती की तरफ, और ये महाअभियान और ये जो काम है ये 1000 गाँव तक बंगाल में चल रहा है। ऐसा अभी हमने एकल विद्यालय, वनवासी कल्याण आश्रम, अन्य बहुत सारी कृषि की संस्थाओं से 1.5 लाख गाँव में गो आधारित ग्राम विकास का ये लक्ष्य लेकर चल रहे हैं। तो पहला काम खेती से शुरुआत होगी कि किसान को स्वावलंबी बनाना है, उसको मजबूत करना है और उसको पूरा रसायन मुक्त करना है। और इसमें एक और बहुत महत्व का काम कि हम बैलों के उपकरण इस गौशाला में आगे प्रयास करेंगे। आपको दिख रहे हैं कि बैलों की बहुत सारी उपकरण की बैल अब हमने वहाँ लगा ली देवलापार में। बैलों से घूमेंगे तो आटा चक्की चल रही है, चारा कटाई की मशीन चलेगी, वो मिर्ची कूटने की मशीन चलेगी, उसके साथ वो सेवई बनाने का होगा, वो पापड़ बनाने की होगी। ऐसे ही लगभग 9 मशीनें सीधी जो एक ही स्थान पर वो रोटरी में घूमेंगी और उसके साथ साथ खेती में काम करने वाले, बीजारोपण से लेके कई काम। तो बैलों को उपयोग, और बैलों का गोबर है 10-12 किलो, तो किसान को उसका अर्थशास्त्र समझ कि उसके गोबर से वो 200-250 रुपये का केचुआ खाद प्रतिदिन बना सकता है। तो किसान को हर चीज़ का आर्थिक महत्व बताना है और उसका मतलब है कृषि, गौरक्ष, वाणिज्यम ये साकार करना है। तो किसान ठीक हो, उसको अन्य बहुत सारी चीज़ें कि जो पंचगव्य के दैनिक जीवन में क्या उपयोग है, वो क्या क्या सामग्री बना सकता है। उसके बाद पंचगव्य का ये जो चिकित्सा का पक्ष है ये अपने आप में बहुत महत्व का है। तो हमने लोगों को अच्छा चिकित्सा का कार्य देना है कि घर घर गाय, ग्राम ग्राम गौशाला हमारी निरोगशाला। तो यहाँ पर जैसे चारुस्मिता शाह हैं, जो सब बहुत सारे लोग अमरावती आसपास के सुन रहे हैं, वालकट कंपाउंड में हमारी मुख्य वैद्या जो पंचगव्य चिकित्सा पे काम है, उनके साथ वो 40-50 वैद्य हैं। तो वो भी टीम अब जल्दी से यहाँ प्रयास करेंगे कि एक अच्छा चिकित्सा केंद्र यहाँ शुरू होगा। और गौमूत्र अर्क के क्या फायदे हैं, जैसे इसमें लिखा है कि गौमूत्र कसेला, कड़वा, तीखा, पचने में हल्का, क्षारीय, उष्ण, तीक्ष्ण पाचक, अग्निदीपक, मल का भेदन करने वाला, पित्तल, मेधाकारक, किंचित मधुर सारक, लेखन, बुद्धिप्रद, कफ, वायु, कुष्ठ, गुल्म, उदर, पांडुरोग, किलास कुष्ठ, शूल, खुजली, श्वास, आमजर, अनावायु, कास, मलस्तम, अरोचक, मलस्तम के साथ शोथ, सूजन, किडनी को ठीक कर रहा है, मुख रोग, नेत्र रोग, त्वचा के रोग, महिलाओं का अतिसार, मूत्रा रोग, यानी लगभग शरीर के सारे रोगों में देशी गाय का गोमूत्र काम करता है। यहाँ से इस गौशाला से भी अर्क बन रहा है। बहुत सारे भक्तजन ले जा रहे हैं। कितने लोगों का कोरोना ठीक हुआ, कितने लोग ऐसे हैं जिनको कोरोना ने तीनों लहर में कभी स्पर्श ही नहीं किया। ऐसे देश में लाखों परिवार हैं, क्योंकि गुजरात से लेकर महाराष्ट्र, कर्नाटक, कोई प्रांत नहीं है। बनारस में बनारस हिंदू विश्वविद्यालय ने काफ़ी काम किया गोमूत्र के, देशी गाय के गोमूत्र के बहुत ज़्यादा परिणाम। इसके 5 से ज़्यादा पेटेंट हैं, गोविज्ञान ने लिए हैं। और ये काम गांव में भी हम कर सकते हैं। ये गांव के अंदर मटके में और बहुत सारी गौशालाएं बनाने लगी है। तो ये अर्क के फायदे, आसव के फायदे, घनवटी, हरडे चूर्ण, मालिश तेल, जैसे हमने मंजन बनाया, गोबर के कंडों से आधा जला के उसका गोमय मंजन, ये दांतों के पायरिया से लेके सारे रोग नष्ट कर रहा है। जबकि पेस्ट खतरनाक कैंसर से लेके, क्योंकि SLS है, सोडियम लॉरियल सल्फेट है, कैंसर कारक है, उसमें और कोई ऐसे तत्व है। इसके साथ जो साबुन है, तो वो साबुन हमारी त्वचा की सारी खाज खुजली से लेकर सोरियोसिस, एक्जिमा ठीक कर रही है। डिस्कवरी ने गोमूत्र फिल्म बनाई है, जापान ने गोविज्ञान पर छापा है, जर्मन टीवी ने पूरा उसका शूटिंग वूटिंग करके, जब BBC ने संपर्क किया, तो वहाँ विदेश में बहुत जागृति आ रही है। हमारे देश में जागरण करना पड़ेगा कि हमारा गोवंश और ये हमारी जो प्रजातियाँ हैं ये यहाँ विदेश में हमारे से ज़्यादा लोकप्रिय हो रही है। कि आप यदि हमारे प्रजातियों के चित्र देखेंगे तो ये हमारी कुछ प्रजातियाँ, जैसे गिर का है, हमारी लगभग 65 के ऊपर प्रजाति देश में। ये सारे जो बड़े चित्र आप देख रहे हैं, विदेश में 4-4, 5-5 करोड़ हमारे सांड की कीमत है। ब्राझील, अर्जेंटिना, इस्रायल। अमरावती जिल्ह्यातील वाठोड्या शुक्लेश्वर येथील रहिवासी असलेला प्रदीप ठोसर या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांच्याविषयी अतिशय घाणेरड्या शब्दात वक्तव्य करण्याची पोस्ट व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्याने कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व दिग्गज नेते धडकले। ठाणेदार संरक्षण भगत यांची भेट घेऊन सदर व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली। आरिफ काझी आणि स्वाती यांच्या शिवविवाहामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
यांनी उपस्थिती दर्शविली होती। या विवाहामध्ये त्यांनी उपस्थिती दर्शविल्याने सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केला जात आहे। अशामध्ये अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील रहिवासी असलेला प्रदीप ठोसर या व्यक्तीने रुपालीताई चाकणकरांविषयी अतिशय घाणेरड्या शब्दात वक्तव्य करण्याची पोस्ट व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्याने आज कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व दिग्गज नेते धडकले। ठाणेदार संरक्षण भगत यांची भेट घेऊन सदर व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली। यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील वराडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष महात्मे, अजित पटेल, राष्ट्रवादी पार्टीचे महिला तालुकाध्यक्ष सरलाताई इंगळे, प्रकाश बोंडे, अब्दुल इद्राईस, भास्कर ठाकरे बहुतांशी कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भातकुल तालुका अध्यक्ष आज रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या ह्या अध्यक्ष आहेत। कारण सगळ्यांचे जे प्रकरण आहे त्याच निपटारा करतात आणि त्यांच्याबद्दलच असं घाणेरड्या शब्दात जो प्रदीप ठोसर यांनी अश्लील भाषेत त्यांना बोलले। आज त्याच्या ओळखीच्या पण नाही आहे आणि फक्त महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। ते बघूनच त्यांनी त्यांच्यावर आरोप केले, इतके घाणेरडे आरोप केले का ते आम्ही वाचू पण नाही शकत। पण मी एक सांगते की आम्ही पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आहेत, अध्यक्ष आहोत, आम्ही पण त्या तालुक्यामध्ये फिरत असतो, तर आमच्यावरही तो कधी आरोप करेल हे आम्हाला सांगता नाही येईल। तर पोलीस स्टेशनने, भगत साहेबांनी आणि सगळ्या त्यांच्या टीमनी त्याच्यावर लवकरात कारवाई करावी आणि त्याला इथं आमच्यासमोर हजर करावे। जोपर्यंत आम्ही त्याला इथे हजर करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि त्याच्यावर सगळ्यात मोठा गुन्हा दाखल करावा। आणि तो जर RSSचा असेल, BJPचा असेल, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण एक पुरुष आहे तो महिलांच्या बाबतीत, त्याला पण आई आहे, बहीण आहे, महिलांच्या बाबतीत काय बोलावं हे त्याला कळत नसेल तर तो भर चौकात मारण्याजोगता आहे हे मी सगळ्यांसमोर सांगत आहे आणि त्याला त्वरित अटक करण्यात यावी हे मी ठाणेदारांना विनंती करते। आज जे आमच्या आदरणीय राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या बाबतीत जे की गलिच्छ भाषेत आणि अश्लील भाषेत जे की भाष्य करण्यात आलं आहे व्हॉट्सअपवरच्या माध्यमातून, जे काही प्रदीप ठोसर यांनी जे केलेलं आहे हे अतिशय निंदनीय आणि चुकीचं आहे। आणि अशा पद्धतीचं कृत्य आज त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नाही, पण असं कृत्य कुठल्याही महिलांच्या बाबतीत केलं गेलं पाहिजे नाही। कारण याची नोंद घेणाऱ्या ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकरच स्वतः आहेत आणि त्या सतत महिलांना न्याय मिळवून देतात। आज त्यांच्या बाबतीत जर अशा पद्धतीचं कृत्य जर केलं जात असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। आज त्याला अटक होण्याकरता आमच्या वाठोडा शुक्लेश्वरच्या परिसरातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि कोल्हापूरचे कार्यकर्ते सर्व ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज ह्या ठिकाणी त्याला जर अटक झाली नाही तर कदाचित याची नोंद जर पोलीस स्टेशनने जर घेतली नाही तर याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा जो परिणाम आहे ह्या परिणामाला जबाबदार हे कोल्हापूर पोलीस स्टेशन राहील असं मी ह्या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो। ताई चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। आज जी घटना घडली, ज्या प्रकारचं ट्विट व्हॉट्सअपवर करण्यात आलं, प्रदीप म्हणून कोणी पोरगा आहे वाठवड्याचा, त्यांनी अति कमरीच्या खाली एका महिलेला, कुठल्याच जगातल्या महिलेला न शोभणारं वक्तव्य केलं आणि अतिशय अश्लील वक्तव्य केलं। म्हणून आमच्याबरोबर माननीय नानाभाऊ बोंडे, आदरणीय आमचे मित्र संतोषभाऊ महात्मे, आदरणीय अजित पटेल साहेब आणि वाठोडा कोल्हापूरचे सगळे आमचे सहकारी, आदरणीय आमच्या महिला, तिलासुद्धा भावना आहेत। महिलेला, एका महिलेनं बोललेलं, पुरुषांनी बोललेलं या पद्धतीनं हे मान्य होणार नाही या सरकार आणि महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहे। इतक्या नीच पद्धतीनं जे बोलण्यात आलं त्याचा निषेध आणि त्याला अरेस्ट केल्या गेलं पाहिजे। त्याला जर अरेस्ट केल्या गेलं नाही तर ही इथल्या पोलिसांनी केलेली मोठी चूक ठरणार आहे। म्हणून आज आम्ही इथे सगळे आलेलो आहोत आणि अरेस्ट केल्याशिवाय जायचा नाही असा ठाम निर्णय आम्ही इथे घेतलेला आहे। आम्ही इथे पोलीस स्टेशन कोल्हापूरमध्ये सगळे बसलेलो आहोत। धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रेल्वे धुडघाट ग्रामपंचायत अंतर्गत मजुरांना काम उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांची उपासमारीची पाळी आली होती। यालाच अनुसरून ग्रामपंचायतचे सरपंच रामभाऊ भिलावेकर तसेच अमरावती जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांनी धारणी तहसीलदार यांना ग्रामपंचायत स्तरावर त्वरित कामे उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर केले होते। यालाच अनुसरून तात्काळ रेल्वे धुडघाट येथे वन विभागाच्या सेल्फवर काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे।
धारणी तालुका अंतर्गत येणाऱ्या रेल्वे धुडघाट ग्रामपंचायत अंतर्गत मजुरांना काम उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची उपासमारीची पाळी आली होती. यालाच अनुसरून ग्रामपंचायतीचे सरपंच रामभाऊ भिलावेकर तसेच अमरावती जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांनी धारणी तहसीलदार यांना ग्रामपंचायत स्तरावर त्वरित कामे उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर केले होते. यालाच अनुसरून तात्काळ रेल्वे धुडघाट येथे वन विभागाच्या सेल्फवर काम सुरू करण्यात आले अशी माहिती प्राप्त झाली आहे. स्थानिक मजुरांनी सरपंच रामभाऊ भिलावेकर आणि जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांचे आभार व्यक्त केले आहे. रेल्वे धुडघाट येथील मजूर कामावर काम करीत असल्याचे निर्देशनात येत असून रामभाऊ भिलावेकर यांनी कामाची पाहणी करून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्रसिंग गैलवार यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे. तसेच गावस्तरावर नागरिकांना कामे उपलब्ध झाली तर निश्चितच मेळघाटातील स्थलांतर भविष्यामध्ये थांबून नागरिक स्थानिक क्षेत्रातच आपले जीवन जगू शकणार याकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष देण्याची सक्त गरज आहे. अमरावतीवरून मुंबईकडे जाणारी अंबा एक्सप्रेस 3 दिवसासाठी रद्द करण्यात आली आहे. मेगा ब्लॉकेज असल्यामुळे अंबा एक्सप्रेससह या रुळावर धावणाऱ्या 70 गाड्या रद्द करण्यात आल्या असून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आता आपण सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, ACN चॅनल नंबर 98, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. तोपर्यंत बघत रहा सिटी न्यूज.